तुम्हाला माहिती आहे का, मला कोणती एखादी रील जास्त व्हायरल झाली असेल तर ती मला कधी एकदा करून बघेन असं होतं. आणि सध्या घेवरची रेसिपी खूप जास्त व्हायरल आहे, त्याच्यामुळे एकदा करून तर नक्कीच बघायचं होतं मला. म्हणलं आज करूया. त्यासाठी 3 चमचे तूप गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून आपलं एकसारखं फिरवायचं आहे आणि एकदम क्रीम तयार झाली की त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घालायचा आहे, थोडा थोडा घालायचा आणि चांगला मिक्स करायचा. त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा बेसन पीठ पण घालायचं आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाऊण वाटी गार असं दूध घालायचं आहे फ्रीजमधलं. त्याच्यानंतर गार पाणी घालायचं आहे, ते पण एकदम थंड पाहिजे फ्रीजमधलं. हे सगळं घालून असं बॅटर तयार करायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे फिरवून घ्यायचं. म्हणजे एकसारखं बॅटर तयार होतं आणि चाळणीने गाळून घ्यायचं. बॅटर थोडं घट्ट होतं म्हणताना आम्ही अजून थोडं पाणी घातलं. पळी उलटी करून अशा पद्धतीनं रेष वाढायची आणि आपलं बॅटर तयार झाले की आपल्याला कळतं. त्याच्यानंतर एकदम कडक तेलामध्ये असं व्हिडिओमध्ये दिसते तशा पद्धतीने हे बॅटर सोडायचं आहे. आणि हे बॅटर पहिल्यांदा सोडल्यानंतर पहिलं बॅटर घातल्यानंतर शांत व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण परत असं 1 चमचा बॅटर सोडायचं आहे. अशा पद्धतीने मी 15 ते 20 वेळा असं बॅटर सोडून मस्त असा घेवर झाला. तर हा माझा पहिलाच घेवर होता. मी जास्त पातळ असं घेवर केले, ते जास्त जाड असं मला नको होते, कारण भीती होती की ते व्यवस्थित होते की नाही त्यासाठी. आणि खूप छान असं घेवर सगळे तयार झाले होते. 1-2 घेवर मोडले पण होते माझे, पण बाकीचे घेवर छान झाले होते. त्यानंतर 1 तारी साखरेचा पाक घातला होता. परत दुधाची जी रबडी तयार केली होती ती पण घालून घेतली. वरती गार्निशसाठी पिस्ताचे काप घातलेले आहेत आणि मला जरा डेकोरेशन करायचं होतं, मग गुलाबाचे पाकळ्या पण मी घातले होते, पण हे ऑप्शनल आहे. पण घेवर 1 नंबर झाला होता. नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर करायचं असेल तर. आणि इथपर्यंत आला तर सबस्क्राईब करा.